नाही, मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचा निकष असतो, की आपण ज्या कलाकाराकडे जातोय तो अभिनेता किंवा अभिनेत्री कशी आहे. एवढी सगळी स्टारकास्ट घेऊन जेव्हा काम करताना तुम्हाला म्हणजे काय प्रश्न पडले आणि तुमच्या डोक्यात आधीच ही पात्र फिक्स होती, की मला यांनाच घ्यायचंय म्हणून? अ, अर्थातच ज्यावेळेस फिल्म करायची असं ठरलं, त्यावेळेस प्रत्येक कॅरेक्टरसाठी कुठले अभिनेते किंवा अभिनेत्री असावी, त्याची एक लिस्ट मी बनवली होती आणि ती विजय शिंदे सरांना दिली आणि त्यांनी लगेचच त्याला कन्सेंट दिलं. अ, आणि आम्ही लगेचच अप्रोच करायला सुरुवात केली. अ, स सगळ्यांनी एकत्रच हो म्हटलंय. नाही, त्याला एक काळ गेला. निर्मिती मॅमला आम्ही 2-3 वेळेस भेटलो. हं. सरांना, शशांक सरांना अशी एक-एक पात्र फायनल होत गेली आणि अ, ह्या सगळ्याच लोकांचं काम मी खूप आधीपासून बघतोय. शशांक सरांचा नुकताच बापलेक नावाचा सिनेमा आला होता. मला तो प्रचंड आवडला होता. ऋषी सर आणि मी एकत्र आधी काम केलं होतंच. निर्मिती मॅम मला असं म्हणजे खूप दडपण आलेलं त्यांना भेटायला जाताना. ललितचं मला आनंदी गोपाळचं काम प्रचंड आवडलेलं होतं. तर ही सगळीच मंडळी आपण आधी चाहते पण असतो काही लोकांचे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य एखादी फिल्म घेऊन येते. असं काहीतरी छान दुग्ध शर्करा योग या सिनेमात आला आणि मग प्रतीक्षा आली. ती एन-एस-डी पास आउट आहे. कुशल सर आले. नम्रता संभाराव ताई आली. रोहिणी अटंगडी मॅम आल्या. वनिता खरात आली. अगण्य अजून कलाकार मंडळी या सिनेमात आले आणि सगळ्यांनी आणि या सगळ्यांच्या अभिनयाने खरं तर हा सिनेमा समृद्ध झाला आहे. अ, आणखी एक म्हणजे मला आता तुम्ही आनंदी गोपाळ म्हटलात म्हणून विचारायचं होतं, की ललितने आनंदी गोपाळमध्ये जे कॅरेक्टर केलंय आणि आता सुपर डुपरमध्ये एक्झॅक्ट विरुद्ध आहे. सेम, सेम. तर खूप फरक. याबद्दल काय म्हणाल? की कारण आरपारमध्ये तो एक आत्तापर्यंत त्याने लव्ह स्टोरीज जास्त केलेल्या आहेत. तर मग तुम्ही चॉकलेट बॉय इमेजमधून इकडे आलात का आनंदी गोपाळ? नाही, मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचा निकष असतो, की आपण ज्या कलाकाराकडे जातोय तो अभिनेता किंवा अभिनेत्री कशी आहेत. आणि सिनेमाचा विनोद हा एक भाग असला तरी एक सिनेमाचा गंभीर गाभा आहे. त्या गाभ्यासाठी तुम्हाला कसलेले नट आणि अभिनेत्री हवे असतात. तर मला असं वाटतं, की ललितचं ओव्हर द पिरियड जेवढं पण काम आहे, हं. त्याच्यात तो एकच गोष्ट जी कॉमन मला वाटते, तो खूप सक्षम त्याने त्या सगळ्या भूमिका केल्या आहेत. आणि ज्या प्रकारचं ह्या सिनेमातलं पण त्याचं पात्र आहे, एक मॉडर्न मुलगा जो ॲस्पिरंट पण वाटावा, येट तो रिलेटेबल पण वाटावा, असे त्याच्याकडे 3-4 गुण उपजत आहेत. अ, आणि तो दिसायला प्रचंड देखणा आहे. तर तुम्हाला बरोबर. असाच एक हिरो तुमच्या सिनेमाचा असावा, पोस्टर बॉय आपण ज्याला म्हणतो, तसा तो आहे आणि तो प्रचंड गुणी अभिनेता आहे. त्याच्यामुळे मला त्या सगळ्या बाजू जास्त महत्त्वाच्या वाटत होत्यात. रादर दॅन त्याने याच्या आधी काही काम केलंय आणि मला हेही माहिती होतं, की त्याला चॅलेंजिंग रोल्स आवडतात आणि तो त्याच्या चॉईसेसमध्ये पण नेहमी त्या गोष्टी शोधत असतो. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या होत्या त्याने आधी काय काम केलं याच्यापेक्षा.